वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। बीड जिल्ह्यात गॅस टंचाईचा प्रश्न आता चिघळला असून महिलांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारचं लक्ष वेधलंय। आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम देशासह बीडमध्येही जाणवत असून गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले। बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर काही ठिकाणी सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन सुरू केलंय। महिलांनी चक्क चूल पेटवत भाकरी थापवून सरकारचा निषेध केलाय। महिनाभर गॅस मिळत नाही, मग घर कसं चालवायचं असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलाय। आमची मागणी आज एवढीच आहे की गॅस सिलेंडर हे टायमाला भेटलं पाहिजे आणि गॅस सिलेंडर हे स्वस्त भेटलं पाहिजे। आम्हाला नंबर लावून जावं लागतं तिथं आणि सिलेंडर हे 25 दिवसांनी भेटतं, तर ते तात्काळ सिलेंडर देण्यात यावं। महिलांची ही अडचण जी दूर करण्यात यावी। हॉस्टेलचे मुलं आहेत, शाळेचे मुलं आहेत, ते उपाशी राहतात। आज गॅस नाही मिळाल्यामुळे मुलांना आज गावी वापस जावं लागतंय। विद्यार्थी हे शिक्षणासाठी आलेले आहेत, परीक्षा चालू आहेत आणि मेसवाल्यांना पण अडचणी येत आहेत, हॉटेलवाल्यांना पण अडचणी येत आहेत आणि घरगुती पण गॅसची टंचाई आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर नियोजन करावं पंतप्रधान मोदींनी आणि सिलेंडर हे तात्काळ देण्यात यावी, ही एवढीच आमची मागणी आहे। हो, आता हे भाकरी आम्ही आता कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की आमची ही अडचण दूर करा लवकरात लवकर। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही चूल पेटवा आंदोलन संपन्न करत आहोत आम्ही, आणि त्या माध्यमातून जी त्या चुलीवर भाकर होणार आहे, भाकर, कांदा, मीठ आणि मिरची हे आम्ही जिल्हाधिकारी यांना भेट देत त्याच्यासोबत आम्ही निवेदन देणार आहोत। प्रमुख मागणी अशी आहे की या ठिकाणी जी कृत्रिम गॅसची टंचाई झालेली आहे, तर ती टंचाई तात्काळ प्रधानमंत्री यांनी थांबवावी आणि गॅस प्रत्येकाला उपलब्ध करून द्यावा। कारण प्रधानमंत्री म्हणल्यानंतर प्रत्यक्ष जबाबदारी ही त्यांची आहे की देशातल्या नागरिकांची कोणतीही अडचण झाली नाही पाहिजे, परंतु सध्या अडचण होत आहे। पावती बुकिंग केल्यानंतर 25 दिवसानंतर गॅस मिळणार आहे, ती अट रद्द केली पाहिजे। हॉटेल, वसतिगृह, शासकीय कॅन्टीन या ठिकाणी गॅसची टंचाई असल्यामुळं त्या ठिकाणी ही पूर्ण धूर होत आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची देखील आपल्याला दखल घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो की तात्काळ गॅसची जी टंचाई चालू आहे ती थांबली पाहिजे।